नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार बोलत आहे. मित्रांनो, सध्या लोकांना मानसिक त्रास का होते, आर्थिक त्रास का होते, त्याचं कारण आहे. पूर्वी लोक कमी पैसे कमवून लोक सुखी होते, मानसिकदृष्ट्या पण होते आणि आर्थिकदृष्ट्या पण होते. कारण पूर्वी एकतर काय लोकसंख्या कमी असल्यामुळे साधनसंपत्ती जास्त होती, शेती वगैरे प्रॉपर्टी जास्त होती आणि लोक आहे ना आत्ताच्यासारखं खर्च करत नव्हते. लक्षात घ्या, हा झालेला बदल आहे. आता लोक कर्ज काढून खर्च करतात, भीतीच नाही, चिंता नाही. पूर्वी पैसे असेल तर सुद्धा ते जपून ठेवायचे, म्हणजे खर्च त्यांचं करण्याचं प्रमाण फार कमी होतं आणि सहज नोकऱ्या लागायच्या. लोक मिलिटरीमध्ये तर धरोधरो घेऊन जायचे, कुठली नोकरी सहज मिळायची, कारण पॉप्युलेशन कमी होते. आता बघा, लोकसंख्या वाढली, ही एका व्यक्तीने वाढवली नाही. ठीक आहे, हे प्रॉब्लेम आलेत आणि जगात नंबर 1 लोकसंख्या झाली भारताची, हे ठीक आहे. आता ह्याचं सोल्युशन काय आहे? प्रश्न निर्माण झाल्यावर उत्तर काय असतं? जसं भूक लागल्यावर काय असतं? जेवण करायला पाहिजे, बरोबर आहे ना. विचार करत बसण्यानं काय होते, प्रश्न वाढत जातात. परंतु लोकसंख्या वाढली त्याच्यानंतर आता सरकारचं काम, देशामधल्या घडामोडी हा भाग वेगळा आहे, ते तुमच्या हातात नाही, विचार करून फायदा नाही. परंतु आपण काय केलं आहे, आपण खर्चात वाढ केली. आणि पूर्वी लोक बघा काय करायचे, बचत करायचे. पूर्वी बचतीची साधनं नव्हती, लोक उशीत पैसे ठेवायचे, मटक्यात पैसे ठेवायचे, उतरण म्हणून खेडेगावामध्ये, किंवा गादीत ठेवायचे, जमिनीत ठेवायचे, कुठेही ठेवायचे आणि घरच्याला सांगत नव्हते. आता घरातली व्यक्ती काय शत्रू असते का? परंतु का सांगत नव्हते? त्याचं कारण आहे की माहिती झाल्यानंतर खर्च होतात, त्याला अनेक विचारात एकमेकाच्या विचारांनी त्या पैशाचं खर्च केला जाईल म्हणून सांगत नव्हते. उद्देश तोच होता. आता सांगून ऐकत नाहीत, उलटं झालेलं आहे. बघा ना, मग कसं काय भलं होईल? आता बघा, एखाद्याला आम्ही बचत करा म्हणून सांगतो. गेली 25 वर्ष झालं मी LIC ऑफ इंडियामध्ये काम करतो. ही सरकारची संस्था आहे. इथं पुढची गॅरंटी दिली जाते. जे पैसे भरले त्याच्यावर व्याज पण बोनस पण दिलं जातं आणि त्याच्यावर इन्शुरन्स दिला जातो, जी ठेवलेच नाहीत. जसं तुम्ही 5,000 ठेवले की 50 लाख रुपयावर तुम्हाला बोनस मिळतो आणि 50 लाख रुपये लिहून दिले जातात. म्हणजे एवढं चांगलं होऊनसुद्धा आपण कुठं कमी पडत आहे. आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, इम्प्लिमेंट करण्याची गरज आहे, चांगलं वागण्याची गरज आहे. मित्रांनो बघा कसं असते, आपल्या कर्माचा हिशोब प्रत्येकाला मिळतो आणि ते आत्ता सध्या मिळत आहे. बघा, लोक सुखी नाहीत. आता खर्च भयंकर वाढला आहे, महागाईने वाढले तरी खर्च वाढवला आहे. इन्कमची गॅरंटी नाही. आता कर्ज जे काढतात ना लोक, म्हणून तर इन्शुरन्स करून घेतात कंपन्या, जसं बँका वगैरे. किंवा एखादा फ्लॅट घेतला तुम्ही 50 लाखाचा, तुम्ही 50 लाख रुपये कमवण्यापर्यंत जिवंत राहणार का, माहिती आहे का? म्हणून तर मग ते मॉर्गेज केलं जातं, गॅरंटर घेतले जातात, ते प्रॉपर्टी अंडरटेकिंग घेतली जाते. त्याचं कारण ते आहे. परंतु आपण जिम्मेदाऱ्या सहज वाढवतो, लग्न होतं, मुलं बाळ होतात, मोठी व्हायला लागतात आणि दुसऱ्या साईडला पैसे कमवायचा पिरियड कमी होत चालला, हे सगळ्यांना माहिती आहे. पण त्याच्यासाठी गंभीरताच नाही आणि ॲक्शन नाही आणि चुकीची ॲक्शन आहे. जिथे की पैसेच किती मिळतील माहीत नाही, तिथे त्या संस्था ठेवल्या जातात, प्रायव्हेट संस्था, जिथं आमिष दाखवणाऱ्या संस्था आहेत, मल्टी मार्केटिंग कंपन्या, तिथं अतोनात पैसे लगेच ठेवले जातात. मित्रांनो, काय होतं, कुठं तर आपल्या विचारामध्ये, कर्मामध्ये हा झालेला फरक आहे. त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आहे आणि हा प्रॉब्लेम वाढतो आहे आणि प्रत्येकाला आपलंच खरं वाटतं आहे. सत्य वेगळंच आहे आणि प्रत्यक्ष आपण काम करतो ते वेगळंच. आता पैसे लागणार तरी आपण ठेवत नाही. ठेवा म्हणणाऱ्या माणसालाच आपण त्यालाच अडचणी सांगतो की आपल्याला करायचं नसतं ते. आता आपण जी वेळ वाया घालवतो ना, तेच वाईट निर्माण होते वेळ. कारण योग्य वेळी जर काम केलं तर फायदा होतो, वेळ जर चुकली तर नुकसान होतं. जसं एखाद्या विद्यार्थ्याने अभ्यास नाही केला तर पुन्हा कॉलेजला ॲडमिशन मिळत नसेल तर पैसे भरावे लागतात, किंवा ॲडमिशन मिळत नाही, किंवा नोकऱ्या मिळत नाहीत, किंवा आयुष्यभर आपल्याला अज्ञानापोटी जीवन जगावं लागते, गुलामगिरीसारखं. गुलामगिरी म्हणजे काय, तुम्हाला योग्य पेमेंट मिळत नाही, तुम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य राहत नाही आणि काम तर करावं लागतं. तशी अज्ञानामुळे गुलामगिरी तयार होती. तसं मित्रांनो, आपण कुठं तर चुकीच्या दिशेने जातो आहे. पूर्वीचा काळ, आजचा काळ आणि पुढचा काळ बघा. थोडं आत्मपरीक्षण करा, पैसे आलेले बचत करा. आपण आलेले पूर्ण संपवतो आणि कर्ज काढून संपवतो. कसं काय भलं होईल? कितीही दिवस आपले निघून गेले तर वाईट दिवस येतील, पण चांगले येणार नाहीत. मित्रांनो, LIC ऑफ इंडियामध्ये ही सरकारची संस्था आहे, आयुष्यभर पैसे देणार आपल्याला. लवकरात लवकर घ्या, कारण हा प्लॅन बंद होणार आहे. 8% व्याज कोणीच देत नाही बचतीवर कोणीच इन्शुरन्स देत नाही. बचतीवर मिळणारं इंटरेस्ट हे टॅक्सेबल असतं, इथं टॅक्स फ्री आहे आणि थोडे भरून जास्त मिळतात, लिमिटेड भरून अनलिमिटेड मिळतात, टॅक्स फ्री मिळतात, लाईफटाईम मिळतात, गॅरंटेड मिळतात. मित्रांनो, काय होते, रोज आपला पैसे कमवायचा पिरियड कमी होत चालला आहे. आपण जर पैसे नाही ठेवले तर तो पिरियड संपून जाईल आणि नंतर वाईट दिवस निर्माण होतील. आता बघा ना, आश्रमाची संख्या वाढते की नाही, प्रश्न गंभीर आहेत. सिरियसपणा राहिला नाही, चांगलं ऐकून घेतलं जात नाही, केलं जात नाही. उलट चांगलं सांगणाऱ्या माणसालाच त्याची तोंडं बंदी केली जाते, त्याची दारं बंद केली जातात. त्याच्यात म्हणजे काय होतं माहिती आहे का,
आपण समोरच्याला नाही म्हणत नाही, स्वतःला नाही म्हणतो, हे कळायला वेळ लागतो. जसं एक मार्क तुम्हाला थोड्याशा अभ्यास करून मिळणार असतो, त्या मार्काला किती पैसे मोजावे लागतात आणि तिथे गॅरंटी मिळते का? कमी मार्क असल्यावर ॲडमिशन मिळेल का मोठ्या कॉलेज, डॉक्टर, MBBS किंवा मोठ्या सरकारी जे कॉलेज आहे तिथं मिळते का ॲडमिशन पुन्हा पैसे देऊन? कधीच मिळत नाही. आणि किती पैसे देणार, कुठून देणार? मित्रांनो, जसं कसं आहे, पैसे इन्क्रीज केले पाहिजे. बघा आता आयुष्य तर वाढवता येत नाही, किती मिळाले माहिती नाही आणि पुढचा काळ कसा आहे हे पण माहीत नाही. परंतु त्याच्यासाठी लागणारे पैसे जर ठेवले तर काही दिलासा मिळेल का नाही? आपण मुळासहित झाडच उपडून संपवून टाकलं तर काय होईल? ते कधीच येणार नाही. जसं काही प्रॉब्लेम आला तर आपण LICच्या पॉलिसीमधून लोन काढावं. आता आयुष्यभर पैसे देणार आपल्या नाही. लवकरात लवकर घ्या, उशीर करू नका. आपण जेवढी वेळ वाया घालतो, वेळ म्हणजे संपत्ती आहे, लक्षात घ्या. ही नैसर्गिक आहे. तुम्ही वेळ वाढवू शकत नाही, कमी करू शकत नाही. आणि वाईट वेळ नक्की ते चांगलं नाही केली की. आणि वेळ ही गेली की परत येत नाही, दुसरी येते. बघा दुसरा दिवस येतो, पण कालचा दिवस कधी तर कुणी आणू शकतो का? पैसे एखाद्या वेळेस जास्त मेहनत करून कमवता येते, परंतु वेळ कधीच कमवता येते आणि वेळेमुळे पैसे मिळतात. बघा पैसे कमवतो ना कुठलाही माणूस, ज्ञान घेतो ना, ज्ञान आणि पैसे या दोन्हीसाठी काय लागतो? वेळ लागतो. जसं आपण जेवण करताना आपण अन्नपदार्थ खातून पाणी पण पितो ना, दोन्हीची गरज आहे ना. तसं पैसे कमवण्यासाठी आपल्याला वेळ पण लागतो आणि मेहनत पण लागते. मेहनत आपण करू शकतो, परंतु गेलेला वेळ त्याचं नुकसान आपल्याला कधीच भरून काढता येत नाही. वेळ परत येतच नाही. आणि वाईट नक्की येते चांगले केल्यावर, हे सगळ्याला कळतं. आता वाईट वेळ आल्यावर तर लोक जागे होतात आणि परत बघून सुधारणा होत नाही. चुकीच्या गोष्टी केल्या, जसं डिस्प्ले लावलेला असतो बघा मार्केटमध्ये, ते बघून वस्तू घेतो, ते खरेदी करतो आपण. परंतु बचत बघून करत नाही, सांगून करत नाही, ते बघून काय करतो. आणि केलेले अकाउंट बरेच लोक बंद करतात. आणि काय असते, सध्याच्या काळात खऱ्या गोष्टी लोकांना पटत नाहीत लवकर, त्याच्यामुळेच प्रॉब्लेम येतो. मेहनत करून आयुष्यभर काम करून जर पैसे नाहीत म्हणजे कुठं तर चूक आहे ना. आणि मला सांगा, प्रत्येकाला उद्या दिवस कसा उजळेल माहिती नाही, मग त्याच्यासाठी सिक्युरिटी नाही. आपण निर्जीव वस्तूला सिक्युरिटी घेतो, घरातल्या वस्तूला दारावर दार लावतो, कुलूप लावतो, हे सगळं काय करतो निर्जीव वस्तूला. आणि सजीव माणसाची गॅरंटीच घेत नाही आपण. म्हणजे अंड्याचा इन्शुरन्स करतो पण कोंबडीचा नाही. कोंबडी अंडे देते ना. तसं धोक्यात काय हे बघितलं पाहिजे. आता जसं घर बांधताना फाउंडेशन जर मजबूत असेल तर काय होईल? वरचे मजले सुरक्षित, वरचे मजले बांधतो पण फाउंडेशनच कमजोर असतो. तसंच माणसं बघा, आता जे काही चांगलं कमवतात त्यांचे वाईट दिवस लय येतात. बऱ्याच लोकांचं असं घडतं. चांगलं चाललेलं असतं परंतु इतकं बिघडतं की ते आयुष्यातनं उठतात. त्याच्या काय प्री प्लॅनिंग नसतं, चुकीचं प्लॅनिंग असतं. नक्की प्लॅनिंग करतात पण चुकीचं करतात. खर्च करा म्हणून सांगायची गरज नाही, बचत करा म्हणून सांगावं लागतं. आणि बचत करा म्हणून सांगितल्यावर ऐकलं जात नाही आणि खर्च लपून छपून केला जातो. मित्रांनो, वेळ आणि मिळणारे पैसे हे दोन्ही मौल्यवान आहेत. दोन्हीचा जपून वापर करा. सगळ्यात वेळ वाया घालवू नका. बरेच लोक तुमचेच काम आहे, तुमच्याच मुलाबाळ शिक्षण आहे, तुम्हालाच पैसे लागणार, ते तुम्हीच ठेवायला उशीर करताय किंवा चुकीच्या ठिकाणी ठेवताय, तर कसं प्रॉब्लेम आल्याशिवाय राहणार नाही. अधिक माहितीसाठी फोन करा. LIC ऑफ इंडियाकडे आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन बंद होत आहे. लवकर घ्या, कारण चांगल्या गोष्टी सतत टिकत नसतात. त्याचा योग्य फायदा घेतला पाहिजे. जसं नळाला पाणी येतं, टायमिंग असतो, तेवढ्या वेळेतच पाणी भरलं पाहिजे. नळाचं पाणी बंद झाल्यानंतर ओरडून उपयोग आहे का? तसंच आता परिस्थिती आहे मित्रांनो. उत्पन्न जोपर्यंत कमवत आहे तुम्ही, कारण उद्या कमवेल का नाही माहीत नाही माणूस. माणसाच्या जीवनात उद्या काय घटना घडणार आहे ती कोणालाही माहिती नाही. झाल्यानंतर लोक सांगतात, मार्गदर्शन करतात, अगोदर कोणी सांगत नाही. मित्रांनो, काय होतं, त्याच्यासाठी आपल्या हातात सिक्युरिटी आहे, इन्कम सिक्युरिटी. घरातची निर्जीव वस्तूला आपण कुलूप लावतो आणि दारावर दार लावतो. उत्पन्नाची सुरक्षा घ्या, थोडे पैसे ठेवून, आणि ते पैसे व्याजासहित बोनससहित परत मिळतात. लिक्विडिटी आहे, वापरायला मिळतात. खरी श्रीमंती हेच आहे. LICची पॉलिसी न दिसणारी, जसं ऑक्सिजन दिसत नाही पण गरजेचं आहे, तसं LICची पॉलिसी खूप गरजेची आहे. परंतु बऱ्याच लोकांना ते वेळ निघून गेल्यास कळते. मेडिक्लेम असो, LICची पॉलिसी असो. आता व्हेकल इन्शुरन्स आपण का करतो? कारण कायदे आहे ना, आपल्याला केस होते, कारवाई होते. म्हणजे आपल्याला शेवटी कोणी तर जबरदस्तीच करावं लागते असंच अर्थ आहे. आणि कसं आहे, आपल्या भारतामध्ये लोकशाही आहे. जास्त जबरदस्ती केली की लोक तर अजिबात ऐकत नाहीत. जास्त चांगलं सांगितलं की त्यांना तर ते वाटतं सांगणाऱ्याचाच फायदा आहे. गैरसमज निर्माण होतात. पूर्वीच्या काळातले लोक पेशन्स होते, ते चांगलं करायचे, ऐकायचे. आता ते राहिलेलं नाही. उलटं त्याच लोकांना नाव ठेवलं जातं, तुमचा काळ फार मागासलेला होता, त्यावेळेस काय तुम्हाला काही कळत नाही असं म्हणतात. मित्रांनो, असं करू नका. चांगल्या गोष्टी करा, त्याचा फायदा तुम्हालाच होणार आहे. अधिक माहितीसाठी मला फोन करा. LIC ऑफ इंडियाकडे आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे, बंद होत आहे, लवकर घ्या.